नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, रेल्वेतर्फे नवीन भरती काढण्यात आलेली आहे. उत्तर रेल्वे यांच्यातर्फे जी 2025 ची ही लेटेस्ट भरती काढण्यात आलेली आहे. मित्रांनो, यासाठी तुमची कुठलीही एक्झाम इथं होणार नाही, फक्त मेरिट बेसिसवर तुमचं सिलेक्शन इथं होणार आहे. मित्रांनो, पात्रता तुम्ही बघू शकता, 10वी पास, ITI पास कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकणार आहेत. टोटल जागा बघू शकता तुम्ही, भरपूर जागा आहेत. 4116 एवढ्या टोटल जागा इथं आहेत. मित्रांनो, तर या नवीन जाहिरातीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करू आजचा व्हिडिओ. बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन. इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, रेल्वे रिक्रुटमेंट सेल नॉर्दर्न रेल्वे यांच्यातर्फे भरती काढण्यात आलेली आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल अँड डिझायरस कॅन्डिडेट फॉर एंगेजमेंट ऑफ ऍक्ट अप्रेंटिस, म्हणजे अप्रेंटिसशिपच्या या जागा आहेत. मित्रांनो, जे विद्यार्थी अप्रेंटिसशिप मध्ये अर्ज करण्यास इच्छुक असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, तर इथं इम्पॉर्टंट डेट्स जे आहे ते बघूया. मित्रांनो, आपण डेट अँड टाइम ऑफ ओपनिंग ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 25/11/2025, म्हणजे 25 तारखेपासून याचे अर्ज ऑनलाईन चालू होणार आहेत. मित्रांनो, आणि लास्ट डेट आहे अर्ज करण्याची ती आहे 24/12/2025. नंतर एक्सपेक्टेड डेट ऑफ डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट, म्हणजे मेरिट लिस्ट तुमची 2026च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागू शकते. मित्रांनो, तर या महत्वाच्या इथं डेट्स दिलेले आहे. नंतर पुढे बघूया. मित्रांनो, आता महत्वाचं इसेन्शियल क्वालिफिकेशन. तर पात्रता काय लागणार आहे यासाठी, द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास SSC मॅट्रिक्युलेशन 10th क्लास, म्हणजे 10वी पास तुम्हाला लागणार आहे विथ मिनिमम 50% मार्क्स. तर मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला असणार पाहिजे. मित्रांनो, 50% किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांना पर्सेंटेज असतील ते यासाठी अर्ज करू शकतात. आणि त्यासोबतच तुमचा ITI पास असणं गरजेचं आहे. तर कुठला ITI हे आपण पुढे बघूया. मित्रांनो, म्हणजे पोस्ट वाईज ते ITI ट्रेडनुसार. तर इथं समजलं मित्रांनो, 10वी पास आणि ITI पास असणं गरजेचं आहे. 10वी जे की तुम्हाला 50% मिनिमम मार्क्स त्यात गरजेचे आहेत. नंतर एज लिमिट इथं दिलेलं आहे. एज लिमिट, द कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड 15 इयर्स, म्हणजे कमीत कमी 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असं एज लिमिट देण्यात आलेलं आहे. यात एज रिलॅक्सेशन पण आहे. मित्रांनो, 5 वर्ष जे एज रिलॅक्सेशन आहे ते SC ST कॅन्डिडेट साठी आहे. 3 वर्ष जे आहे ते OBC कॅन्डिडेट साठी आहे. मित्रांनो, आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी यांच्यासाठी अप्पर एज लिमिट जे आहे ते 10 वर्ष एज रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, म्हणजे 24+10. त्यानंतर इथं ऍडिशनल 10 इयर्स जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना ऍडिशनल 10 इयर्सचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट साठी अजून 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. पुढे आहे ऍप्लिकेशन फी. तर नॉन रिफंडेबल टाईपची फी राहील. मित्रांनो, 100 रुपये एवढी फी तुम्हाला ऑनलाईन अर्जासाठी लागणार आहे. पुढे आहे मोड ऑफ सिलेक्शन. आता तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे, तर स्क्रीनिंग अँड स्क्रुटिनी ऑफ द ऍप्लिकेशन, म्हणजे जेवढे ऍप्लिकेशन येतील त्याचं स्क्रीनिंग अँड स्क्रुटिनी केली जाईल. मित्रांनो, देअर विल बी नो रिटर्न टेस्ट ऑफ वायवा, म्हणजे यामध्ये कुठलीही तुमची रिटर्न टेस्ट होणार नाही किंवा वायवा होणार नाही. मित्रांनो, वायवा म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे कुठलंही इथं होणार नाहीये. सिलेक्शन ऑफ ऍक्ट अप्रेंटिस इज टू बी मेड ऑन द बेसिस ऑफ merit prepared taking the average of the percentage marks obtained by the candidate in both matriculation and ITI, म्हणजे 10वीच्या आणि ITIच्या मार्क्सवर तुमची मेरिट लिस्ट इथं काढण्यात येईल. मित्रांनो, त्यावर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. तर इथं कॅल्क्युलेशन ऑफ मार्क्स कसं करणार आहे हे तिथं त्यांनी डिटेल दिलेलं आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या नोटिफिकेशनची लिंक देणार आहे. तिथं जाऊन तुम्ही ती डाउनलोड करायची आहे आणि डिटेल वाचून घ्यायचं आहे. मित्रांनो, पुढे मित्रांनो आपण इथं बघू शकता भरपूर अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. ते सर्व डिटेल आपण बघून घ्यायचंय. मित्रांनो, हाऊ टू अप्लाय. आता अप्लाय कसं करायचं आहे, तर क्लिक ऑन द लिंक एंगेजमेंट ऑफ ऍक्ट अप्रेंटिस ऑनलाईन ऍप्लिकेशन, म्हणजे नॉर्दर्न रेल्वेच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथं एंगेजमेंट ऑफ ऍक्ट अप्रेंटिस या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, माहितीसाठी RRCच्या वेबसाईटवर तुम्हाला तिथं जायचं आहे. नंतर वेबसाईटवर गेल्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय, म्हणजे तुमची बेसिक माहिती भरायची आहे. नाव, फादर नेम, कम्युनिटी, कॅटेगरी, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि डेट ऑफ बर्थ.
आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व डिटेल माहिती तिथं अर्जामध्ये भरायची मित्रांनो. नंतर इथं तुम्हाला फोटो, सिग्नेचर आणि थंब इम्प्रेशन हे अपलोड करावं लागणार आहे. ते त्याप्रमाणे स्कॅन करून ठेवायचं. त्याची साईज वगैरे किती हवी इथं टोटल माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. ही नोटिफिकेशन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करून डिटेल वाचायची आहे. तर पुढे आता बघूया आपण जागा कोणत्या ट्रेडच्या आहेत, म्हणजे ITI कोणत्या ट्रेडमध्ये तुम्हाला लागणार आहे आणि किती जागा आहेत ते पण बघूया मित्रांनो. इथं बघू शकता आधी आहे लखनौ युनिट साठी दिलेलं आहे. LKO डिव्हिजन मध्ये मेकॅनिक डिझेलची पोस्ट आहे. इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, कार्पेंटर. इथं जागा बघू शकता तुम्ही. त्यांच्या अशा टोटल 422 जागा LKO डिव्हिजनला आहे. नंतर कॅरियज वर्कशॉप साठी आहे फिटर, पेंटर, ट्रिमर, मशिनिस्ट, वेल्डर यांच्या टोटल 374 जागा आहे. ब्रिज वर्कशॉप साठी पण आहे फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, फोर्ज अँड हीट ट्रीटर, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, पेंटर, मशिनिस्ट, टर्नर. टोटल अशा 43 जागा आहे. तर हे जे ट्रेड दिलेले मित्रांनो यामध्ये तुमचं ITI झालेलं असणं गरजेचं आहे. तर इथंच बघू शकता तुम्ही टोटल 1397 जागा इथं लखनौ युनिट साठी देण्यात आलेलं आहे. आता पुढे दिल्ली युनिट. इथं पण तुम्ही बघू शकता CNW NZM यासाठी फिटर, कार्पेंटर, वेल्डर अशा 63 जागा आहे. अशा प्रत्येक डिपार्टमेंटच्या जागा तुम्ही बघू शकता. टोटल जागा इथं दिलेल्या आहे मित्रांनो 19. ह्या SNT साठी आहे. ग्रँड टोटल आहे 1137. म्हणजे ह्या आणि लखनौच्या मिळून टोटल 4116 एवढ्या जागा इथं आहेत मित्रांनो. पुढे फिरोजपूर साठी पण आहे. तिसरं फिरोजपूर साठी पण आहे. सर्वांचे मिळून 4116 जागा इथं देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये डिटेल तुम्ही तुमचा ट्रेड बघून घ्यायचा आहे. त्यामध्ये जर तुमचं 10+ ITI झालेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो. अंबाला साठी पण इथं जागा आहेत. मोरादाबाद साठी पण जागा आहेत मित्रांनो. तर खूप चांगली अशी भरती आहे. जे विद्यार्थी अप्रेंटिस मध्ये इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर भेट देत राहा मित्रांनो. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद.